बस 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 मैडम थोड़ा पीछे आ जाओ. Please don't shout, then we cannot talk. We will go back. कोकाटेंची तब्येत आता नेमकी कशी आहे? कोकाटेंवरती हृदयाशी संबंधित कोणती शस्त्रक्रिया केली जाणार आहे का? वैभव कोकाटे साहेब परवाच्या दिवशी ॲडमिट झाले. ते लीलावती कॅज्युअल्टीमध्ये आले होते. वेळ होता 2:15 वाजले होते. दुपारी 2:15 वाजता ते आले होते, 2:30 वाजता. त्यांचा हार्ट रेट वाढलेला होता, 115 होता. डोका जड होता. पल्स नंतर त्यांचं श्वासाचा प्रकरण पण जास्त होता, 28 होता. छातीत दुखत होता. तर आम्ही जे काही टेस्ट करायचे होते ते केले. डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्ट आहेत, ते तेव्हाच आले. त्यांनी त्यांना बघितलं आणि निर्णय घेतला की यांना ICUमध्ये मॉनिटरवरती हे करायला ॲडमिट करायला सांगितलं. आम्ही लगेच त्यांना ICUमध्ये घेऊन गेलो. जे काय औषधं सुरू करायची होती ते आम्ही औषधं सुरू केलं. ते टेस्ट काल पण आले. आज आम्ही निर्णय घेतलं. डॉक्टर सुरेश विजन हे कार्डिओलॉजिस्ट आहेत, यांनी निर्णय घेतलं. आम्ही 2 ओपिनियन घेतलं, डॉक्टर नितीन गोखले आणि डॉक्टर भावेश वजीरदार. सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला अँजिओ करावं लागणार आहे, गरजेचं आहे. कारण आम्ही जे काल संध्याकाळी CT करोनरी अँजिओ घेतलं होतं त्यात कॅल्शियम स्कोअर एकदम जास्त होतं. एंजिओग्राफी करायची गरज आहे का? जरा मला संपवून द्या. तर CT करोनरी अँजिओमध्ये जे रिपोर्ट आलं होतं त्याच्यानंतर निर्णय घेतला गेलं की आता आपल्याला करोनरी अँजिओग्राफी करावी लागणार आहे. आणि आज आत्ता आम्ही करोनरी अँजिओग्राफी संपवलं आहे. डॉक्टर सुरेश विजन अँजिओग्राफीचा रिपोर्ट आणि जे काय आहे ते तुम्हाला समजवतील. नंतर पुढे बघू काय बोलायचं. पहिले हे ऐका. आम्ही अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफीमध्ये मल्टिपल वेसलमध्ये ब्लॉक्स आहेत. एक 100% आहे, एक 90% आहे आणि दुसरी जागा अनंतर 90% आणि मग 60% आहे. 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत. आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल. ओके, बायपास सर्जरी करायचं आहे. त्यांचं मन नाही, पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करूया. साधारण ही बायपास सर्जरी किती अर्जंटली करावी लागते? जितका त्यांना त्रास झालेला, त्यांना अनस्टेबल अंजायना होता, जितकं लवकर केलं तितकं बरं. बायपास सर्जरी नंतर त्यांचा मुलगा लीलावती हॉस्पिटलमध्ये किती दिवसांकरता राहू शकतो तुमच्या मते? जर बायपास सर्जरी केली एखाद्या बायपास केलं तर बायपासच्या नंतर करीबन 7 दिवस तर राहतात हॉस्पिटलमध्ये. नाही, त्यांना निर्णय घेऊ द्या काय करायचं आहे. एक आहे बायपास केलं तर मग आम्ही सर्जनला बोलवणार, मग अरेंज करणार. तर 10-15 दिवस आहे. त्यांना 15 वर्षापूर्वी 2 स्टेंट लावलेले ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये. ते स्टेंट बरे आहे, तिकडे काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, अँजिओग्राफी आता झालेली आहे. त्यांना 4 ब्लॉकेजेस आहेत. 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्टने त्यांना रेकमेंडेशन जे करायचं असतं तर सर्वात पहिले आम्ही जे सर्वात चांगलं ऑप्शन असतं ते आम्ही देतो. त्यांनी पहिला ऑप्शन दिला आहे की यांनी बायपास सर्जरी केलं पाहिजे. पण जर फॅमिलीला किंवा पेशंटला बायपास करायचं मन नसेल तर असं नाही आहे की उपचार काय बंद होतील. आम्ही अँजिओप्लास्टी पण करू शकतो त्याच्यानंतर. हे ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे, पण पहिला ऑप्शन आहे बायपास सर्जरीचा. आता आम्हाला हे सांगायचं आहे की जे मीडियामध्ये असं आहे की हे ॲडमिट झाले इकडे लीलावतीमध्ये. लीलावतीची काय इंटेग्रिटी असते आणि ते इंटेग्रिटी आम्ही ऑनेस्टली करतो.
म्हणून आम्ही तुम्हाला याच्यासाठी आज आत्ता आलो आणि तुम्हाला बोलायला की तुम्हाला सर्वांना माहिती पडलं पाहिजे की आम्ही असंच पेशंट ॲडमिट करत नाही, त्यांना गरजेचं असतं म्हणून ॲडमिट करतो. आणि आता इट इज इन दी ओपन की त्यांना बायपास सर्जरी लागणार आहे. जर त्यांना बायपास सर्जरी करायची मन नसला तर मग डॉक्टर सुरेश विजन अँजिओप्लास्टी करतील. ते पण जास्त करून ते 2 स्टेजमध्ये असतात. मेडिकल बुलेटिन यायला इतका सो उशीर का नाउ झाला? I have spoken in Marathi, will speak in Hindi. मेडिकल बुलेटिन आने में इतनी देर क्यों लगी? आप जरा रुकेंगे, आप ही बात करेंगे, दूसरों को तो बात करने दो ना. आप ही बात करेंगे सर, बताइए. अच्छा, अभी जो भी पूछना है इनसे पूछो कार्डिया के बारे में. आप बैकग्राउंड दे दो. 2 दिन पहले आए थे, क्या हुआ है, कितना ब्लॉकेज है, क्या ऑप्शन दिए? 2 दिन से उनके ऊपर क्या ट्रीटमेंट हुआ? अच्छा, 2 दिन पहले लीलावती के कैजुअलिटी में आए. जी उनको सांस लग रही थी, उनका ब्लड प्रेशर काफ़ी हाई था, जी 220 110 ब्लड प्रेशर था. जी उनका हार्ट रेट 115 था, रेस्पिरेटरी रेट 28 था, ऑक्सीजन 98% था और उनको सीवियर हेडेक हो रहा था. तो हमने इमीडिएटली ईसीजी निकालना था, जो टेस्ट करने थे सब कर लिए. उसके बाद डॉक्टर सुरेश विजन ने आके उनको देखा. हम लोग ने निर्णय ले लिया कि ये एक्यूट कोरोनरी सिंड्रोम है और एक्सेलरेटेड हाइपरटेंशन है, जिसके वजह से हम लोगों ने उनको आईसीयू में शिफ्ट किया. आईसीयू में शिफ्ट होने के बाद डॉक्टर सुरेश विजन ने जो मुझ टेस्ट करवाने थे वो करवा लिए. उसके बाद जो दवाइयाँ देनी थी वो भी दवाइयाँ शुरू की. फिर उन्होंने कार्डियोलॉजिस्ट होने की वजह से उन्होंने जो टेस्ट करवाए वो डॉक्टर सुरेश विजन खुद बताएंगे आपको. जब वो आए थे उनके ब्लड टेस्ट किए थे, ट्रोपोनिन जो कार्डियक टेस्ट है वो स्लाइटली एलिवेटेड था. कार्डियोग्राम में थोड़े से चेंजेस थे, इसलिए हमने उनको आईसीयू में एडमिट करके उनको इंट्रावेनस ट्रीटमेंट चालू किया. फेस दिखने दो थोड़ा. और उससे वो सेटल हो गए. फिर हमने 2D एको किया जो कि नॉर्मल था, और फिर बोला कि ये सब हुआ है, स्टेंट लगे हैं, तो एक सीटी एंजियो करके देखा है. सीटी एंजियो में हमको रिपोर्ट्स आई कि ब्लॉक्स हैं, कैल्शियम स्कोर बहुत हाई है, इसलिए हमने आज उनकी एंजियोग्राफी की. आज की एंजियोग्राफी में जैसे मैंने बताया 4 ब्लॉक्स हैं, उसमें से एक 100% है, 2 90% है और एक 70% है. इसलिए मेरी राय रही है उनको कि आप बाईपास कराइए. अब वो कराने में इतना इंटरेस्ट नहीं रख रहे, विच इज चॉइस. बट मैंने कहा कि आप सोचिए, विचार करो फैमिली के साथ, फिर हमें बताइए क्या करना है. अकॉर्डिंगली फिर हम प्लान करके उनका बाईपास या एंजियोप्लास्टी जो करना है करेंगे. जो नासिक पुलिस यहाँ पर आई है, क्या उनको आपने ये सब बुलेटिन दी है, उनको कुछ राय बताइए? अभी हम आपको उनको देंगे सब डिटेल, तो देन दे कैन टेक आप लोग इतने उतावले थे कि हमको किसी से बात करने को दिया ही नहीं, तो हम पुलिस को दे देंगे इन्फॉर्मेशन. आने में लेट क्यों हुआ? 2 बजे बुलेटिन देने वाले थे, लेकिन 4 बजे ये बुलेटिन आया. वहाँ पे मेडिकल बुलेटिन आने में इतनी देर क्यों हुई? एकाला बोलते बोलतायत सर, इथे बोलतायत सर. उत्तर देतात. देखो, आप अग्रेसिव होके ना सवाल नहीं पूछना, हम इधर से उठ के चले जाएंगे. आप अगर पूछ रहे हैं कि 2 बजे की बुलेटिन हमने 4 बजे क्यों दी या 5 बजे क्यों दी, उसकी वजह ये थी कि जो कैथ लैब जो है जहाँ पर एंजियोग्राफी होती है उसमें दूसरे सब लाइनअप थे, तो उसके वजह से जो एंजियोग्राफी वगैरह जो एंजियोप्लास्टी दूसरे प्रोसीजर्स थे वो ख़त्म होते होते हमको 5 बजे हमको स्लॉट मिला. और उस वजह से हमने वो स्लॉट जब मिला तब हमने ख़त्म करके आपके पास तुरंत आ गए. सर हे मराठीतून सांगा कृपया. तर माणिकराव कोकाटेंच्या वैद्यकीय उपचारांसंदर्भात